सर्व गुरुप्रसाद क्लासेसची मुले आणि प्रगती क्लासेसच्या मुलांचं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? मोशन, गतीचे नियम, त्याच्यानंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे ते पाहिलं. इथे हे मोशनचे उदाहरणं बघितले, त्याच्यानंतर एक्झाम्पल दिलं होतं, त्यानुसार आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक बघितला. स्पीडचा आपण फॉर्म्युला बघितला. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड, वाईल वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. त्यानंतर एक आपण हे सॉल्व करून बघितलं एक्झाम्पल. आणि स्पीड आणि डायरेक्शनचा वेलॉसिटी म्हणजे वेगावर काय परिणाम होतो हेही आपण बघितलं. ओके. त्याच्यानंतर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजे सारख्या वेळामध्ये, समान कालावधीमध्ये समान अंतर कापतायत, बरोबर. समान कालावधीमध्ये समान वेळात समान अंतर कापलं त्याला काय म्हणतात? युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि ज्यावेळेस एखादी कार समान कालावधीमध्ये असमान अंतर कापते त्यावेळेस त्याला काय म्हणतात? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. हेही आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण. मराठीमध्ये ॲक्सिलरेशन कशाला म्हणतात? त्वरण. तर एक्झाम्पलद्वारे आपण इथे हे डिस्कस करूया. टेक अ 1 meter long plastic tube and cut it lengthwise into 2 halves. Take one of the channel shaped pieces, place one of its end on the ground and hold the other at some height from the ground as shown in the figure. Take a small ball and release it from the upper end of the channel. Observe the velocity of the ball as it rolled down along the channel. Is its velocity same at all point? म्हणजे इथे त्यांनी एक प्लास्टिकची अशी नळी घेतली जी कापली आहे, जी आपण छताला लावतो ना तशी एक नळी घेतली आहे, अर्ध गोलाकार नळी घेतली आहे. ती अशी इथे फिट करून वरून त्यांनी एक बॉल रिलीज केला आहे, बॉल टाकला आहे. आणि त्यांनी विचारलं आहे की बॉलचा जो वेग आहे, चेंडूचा जो वेग आहे तो सुरुवातीला कसा असणार, मिडलला कसा असेल आणि शेवटी कसा असणार. तर आपण पण हे ऑब्झर्व करू शकतो की जेव्हा आपण तो बॉल टाकतो तेव्हा त्याची गती कशी असते? स्लो. त्याची वेलॉसिटी, त्याचा जो वेग आहे चेंडूचा हा कसा असणार? कमी असणार. पण मिडलला तो जास्त होईल आणि त्याच्यानंतर लास्टला तो कमी कमी होत स्टॉप होणार. ओके. ऑब्झर्व हाऊ द वेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्स फ्रॉम द टॉप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. त्याचप्रमाणे यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाईड इन अ पार्क, म्हणजे घसरगुंडीवर, आपण बगीच्यामध्ये जेव्हा घसरगुंडीवर आपण खेळतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस स्लायडिंग डाऊन म्हणजे खाली उतरतो त्यावेळेस वेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप. ज्यावेळेस आपण तिथे बसतो सुरुवातीला त्यावेळेस कशी असते? आपला वेग काय असतो? एकदम कमी असतो. बट इट इन्क्रीजेस इन द मिडल. आणि जसं आपण तिथनं सरकतो तर मिडलला एकदम स्पीड आपला वाढतो, वेग वाढतो आणि नंतर लास्टला आपण एकदम झिरोला जाऊन म्हणजे थांबतो तिथे. अंडरस्टँड? म्हणजेच ज्यावेळेस मिडलला येतो त्यावेळेस इन्क्रीज्ड होते वेलॉसिटी आणि नंतर ती झिरो होते. म्हणजे हे काय झालं तर वेलॉसिटीमध्ये चेंजेस होत आहेत. आणि मग ॲक्सेलरेशन म्हणजे काय? तर ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. म्हणजे जी इनिशियल वेलॉसिटी सपोज जर यू असेल आणि फायनल वेलॉसिटी व्ही असेल, सुरुवातीला जिथे आपण स्लायडिंग करताना बसतो ती इनिशियल वेलॉसिटी जर यू असेल आणि जेव्हा आपण लास्टला टी टायमामध्ये जर वेलॉसिटी बघितली दॅट इज द फायनल वेलॉसिटी जर व्ही असेल तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ए फॉर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटीमधून इनिशियल वेलॉसिटी काय करायची? मायनस डिवायडेड बाय टाईम. म्हणजे त्या वेलॉसिटीचं त्या टायमामध्ये फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. तर हा फॉर्म्युला मिळतो आपल्याला ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. अंडरस्टँड?
सो ॲक्सिलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटीमधला डिफरन्स त्या एकक टायमामधला. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. Understand all of you? Initial velocity is denoted by u and final velocity is denoted by v and time is denoted by t. So the formula of acceleration is equal to a is equal to v minus u divided by t. आता इथे सुद्धा युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन असे दोन प्रकार आहेत. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम, म्हणजे 5 मिनटानंतर वेलॉसिटी चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी तोच 10 मिनटानंतर, म्हणजे सेम इंटरवल नंतर सेम वेलॉसिटी चेंज होत असेल, दॅट इज कॉल्ड युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. म्हणजे जर आपण ह्या साईडला रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ठेवला, रेट नाही चेंज, वेलॉसिटीमधला जर चेंज इकडे 5 मिनटामध्ये वेलॉसिटी चेंज होते 5 मीटर पर सेकंड, पुन्हा 10 मिनटामध्ये ती होते चेंजेस 10, म्हणजे प्रत्येक 10 होते, नंतर 15 होते, म्हणजे सेम समान कालावधीमध्ये समान चेंज होतो आहे वेलॉसिटीमध्ये. दॅट इज कॉल्ड युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. पण जर समान कालावधीमध्ये समान वेलॉसिटी चेंज होत नाही आहे, त्यांच्यामधला डिफरन्स हा प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा आहे, टाईम इंटरवल सेम आहे, पण चेंजेस इन द वेलॉसिटी हे वेगळं वेगळं जर असेल तर दॅट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. अंडरस्टँड ऑल ऑफ यू व्हॉट इज युनिफॉर्म ॲक्सिलरेशन अँड व्हॉट इज नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. समान कालावधीमध्ये जर समान चेंज होत असेल वेलॉसिटीमध्ये त्याला म्हणणार युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, आणि समान कालावधीमध्ये वेलॉसिटी चेंज जी होते तिचं जो व्हॅल्यू आहे ती असमान असेल, वेलॉसिटी चेंजेसची जी व्हॅल्यू आहे ती असमान असेल, दॅट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. ओके. नाव हियर, इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग सर्टन टाइम पिरियड देन इट इज सेड टू हॅव ॲक्सिलरेटेड मोशन. त्वरण गती, त्वरण गतीमध्ये आपण एखादा सब्जेक्ट आहे, एखादी वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे असं कधी म्हणतो, जेव्हा वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग सर्टन टाईम, ती वेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे, सर्टन टाईम नंतर वेलॉसिटी जर चेंज होत असेल तर आपण काय म्हणणार की दॅट ऑब्जेक्ट टू हॅव ॲक्सिलरेटेड इन ॲक्सिलरेटेड मोशन. ओके. An object in motion can have two types of acceleration. When an object is at rest in the beginning, आता इथे बघितले आपण two types of acceleration, uniform acceleration and non-uniform acceleration. Now when an object is at rest in the beginning of its motion, what is its initial velocity? आता रेस्टला जर तो स्टार्टिंगला जर तो रेस्टमध्ये आहे, बिगिनिंगला जर तो रेस्टमध्ये आहे तर त्याची इनिशियल वेलॉसिटी ऑफकोर्स काय असणार, 0. वेन एन ऑब्जेक्ट कम टू रेस्ट ॲट एंड ऑफ इट्स मोशन, त्याची फायनल वेलॉसिटी पण काय असणार, 0, कारण की शेवटी तो पण रेस्टला आणि रेस्टला असेल तर त्याची वेलॉसिटी काय असणार, 0. नाव हिअर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ॲक्सिलरेशन. सी, an object can have positive or negative acceleration. When the velocity of an object increases, the acceleration is positive. का positive? कारण फायनल वेलॉसिटी जर जास्त असेल आणि इनिशियल वेलॉसिटी जर कमी असेल तर ॲक्सिलरेशन हे पॉझिटिव्हमध्ये येणार, आणि त्याच्यामध्ये फायनल वेलॉसिटी जर जास्त पाहिजे, इन्क्रीज्ड पाहिजे आहे, तर आपल्याला काय पाहिजे, वेलॉसिटी, तो काय वेलॉसिटी जी आहे ही इन्क्रीज होत जाणारी पाहिजे. सुरुवातीपासून जी वेलॉसिटी आहे ही कशी होत जायला पाहिजे, इन्क्रीज्ड, वाढत जायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला ॲक्सिलरेशन कशात येणार, पॉझिटिव्हमध्ये. पण निगेटिव्ह केव्हा येणार ॲक्सिलरेशन, तर ज्या वेळेस फायनल वेलॉसिटी कमी असेल इनिशियल वेलॉसिटीपेक्षा, त्यावेळेस आपल्याला जे ॲक्सिलरेशन मिळेल हे कसं मिळेल, निगेटिव्ह. समजते. अन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सिलरेशन when the velocity of an object increases. When the velocity of an object increases, acceleration is positive. In this case, the acceleration is in the direction of velocity. ज्यावेळेस पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन असतं त्यावेळेस ॲक्सिलरेशन हे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटीच्या डायरेक्शननुसार असतं. When the velocity of an object decreases,
डिक्रीज्ड होत जाणार. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ही जास्त असणार आणि फायनल वेलॉसिटी जर कमी असेल तर आपल्याला निगेटिव्ह ॲक्सेलरेशन मिळणार. बरोबर. सपोज इनिशियल वेलॉसिटी जर 5 आहे हां आणि फायनल वेलॉसिटी जर 10 दिली आहे, तर ज्यावेळेस आपण ॲक्सेलरेशन काढणार तेव्हा चुकतं आहे, इनिशियल वेलॉसिटी 10 असेल, फायनल वेलॉसिटी 5 असेल. ज्यावेळेस आपण ॲक्सिलरेशन काढायला जाऊ तेव्हा फायनल वेलॉसिटी किती आहे 5 मायनस इनिशियल वेलॉसिटी किती आहे 10. मग 5 मायनस 10 दॅट इज -5 डिवायडेड बाय टी. असं आपल्याला मायनसमध्ये आन्सर येणार. का? बिकॉज वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिक्रीजेस, सो इट हॅज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. निगेटिव्ह ॲक्सिलरेशनला दुसरं अजून नाव आहे डिसिलरेशन and its direction is opposite to the direction of velocity. Positive मध्ये acceleration is in the direction of velocity, but in negative acceleration direction is opposite to the direction of velocity. If the velocity of the object does not change with time, जर velocity changes झाली नसेल तर त्यांचा difference काय असणार 0 and we get 0 acceleration. Understand all of you? तर ह्या भागात आपण काय बघितलं? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन. आता इथे आपण ग्राफ बघणार आहोत. कोणता? तर डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? समान कालावधीमध्ये समान अंतर, समान गती. हां म्हणजे डिस्टन्स आणि टाईम हे कसे असणार? समान असणार. समान अंतर, समान कालावधीत. For uniform motion. See, the following table show the distance covered by a car in fixed time interval. Draw graph of distance against time, taking time along the x-axis and distance along the y-axis in figure 1.5. आता इथे तुम्हाला ग्राफ दाखवला आहे. ग्राफमध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन काढणार ज्याला एक्स ॲक्सिस म्हणून नाव देणार आणि एक वर्टिकल लाईन असणार तिला वाय असं नाव देणार. बरोबर. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे एक्स आणि वाय याला काय नाव देणार? 0. इथून एक्स ॲक्सिसची सुरुवात आहे, इथून वाय ॲक्सिसची सुरुवात आहे या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपासून. आता इथे तुम्हाला या बॉक्सेसमध्ये टाईम आणि डिस्टन्स दिला आहे. टाईम सेकंड्समध्ये दिला आहे, डिस्टन्स मीटरमध्ये दिलं आहे. टाईम दिलेला आहे 0, 10, 20, 30, 40, 50 म्हणजे समान आहेत. 10 सेकंडच्या अंतराचा टाईम आहे आणि त्यानुसार डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं आहे. डिस्टन्ससुद्धा 0 आहे, 15 आहे, 30, 45, 60, 75, 90 म्हणजे समान कालावधीमध्ये समान अंतरच तुम्हाला दिसतं आहे. इथे सुद्धा फक्त 15चा डिफरन्स आहे, इथे 10 सगळीकडे सारखाच डिफरन्स आहे, इथेही सगळीकडे सारखाच डिफरन्स आहे. जेव्हा आपण ग्राफ काढायला सुरुवात करू इथे टाईम घेणार, टाईम 10, 20, 30, 40 ह्या रेंजमध्ये. इथे डिस्टन्स घेणार आपण 20, 40, 60 ह्या रेंजमध्ये. ठीक आहे. आता 0ला तर 0च आहे, 0 टाईमला 0 डिस्टन्स. त्याच्यानंतर 10 ज्यावेळेस 10 सेकंड्सच्या वेळेस आपण डिस्टन्स किती असणार? 15 मीटर. म्हणजे इथे तुमचा ग्राफ, इथे तुमचा पॉईंट येणार, इथे 10, इथे 15 येणार. ओके, ह्या पॉईंटला. त्याच्यानंतर जर सेकंड आपण 20चा घेतला तर 30 म्हणजे इथे. तर हे पॉईंट्स आपण जर असे ड्रॉ करत गेलो ना तर आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन मिळणार. तर स्ट्रेट लाईन केव्हा मिळते? ज्या वेळेस आपण असा ग्राफ काढणार की ज्या वेळेस तिथे डिस्टन्स आणि टाईम हे समान असणार, समान कालावधीमध्ये समान डिस्टन्स ट्रॅव्हल करत असतील तर आपल्याला जो ग्राफ येणार हा स्ट्रेट लाईनमधला असणार. कळालं? त्याच्यानंतर ॲन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन cover equal distance in equal time interval and thus the graph between distance and time is a straight line. सो ॲन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन जे आपण ग्राफमध्ये बघितलं, ज्यावेळेस तो इक्वल डिस्टन्समध्ये इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कवर करतो आहे त्यावेळेस आपल्याला जो ग्राफ आहे हा कसा असणार? स्ट्रेट लाईनमध्ये मिळणार.
पण तोच ग्राफ नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये नसणार. सी हिअर, इथे पण टाइम्स डिस्टन्स दिलेला आहे. इथे आपण बघणार आहोत डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय की टाईम इंटरवल जरी सेम असेल तरी डिस्टन्स सेम नसणार. हां, त्यावेळेस तुम्हाला तिथे ग्राफ काढून बघायचा आहे. तसाच इथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करायचं आहे. पॉईंट इंटरसेक्शनला 0 नाव देणार. एक्स ॲक्सिसवर तुम्ही टाईम ड्रॉ करायचा आहे, तर डिस्टन्स तुम्हाला वाय ॲक्सिसवर ड्रॉ करायचं आहे. इथे 10, 20, 30 असंच घेणार, जो मागच्या ग्राफमध्ये आपण बघितला त्याप्रमाणेच इथे घेणार. ओके, इथे स्केल पण लिहायची आहे. ग्राफमध्ये मेन म्हणजे स्केल असते, स्केल लिहायचं आहे. एक्स ॲक्सिसवर तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतलं आहे, इथे तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतलं आहे, 10चा डिफरन्स आहे ना, सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. अँड वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू कितीचा डिफरन्स घेतला आहे, 20चा, सो 20 असं येणार. इथे पण तुम्ही जसं तुम्ही ड्रॉ करणार आहात हे तर त्याप्रमाणे स्केल इथे लिहायचे की 1 सेंटीमीटरचा डिफरन्स जेवढा आहे तेवढे तुम्ही स्केल लिहिणार. पण इथे जो ग्राफ मिळणार तुम्हाला तो कसा असणार, असा स्ट्रेट लाईनमध्ये नसेल. अकॉर्डिंग टू दिस डिस्टन्स तो ग्राफ तुम्हाला कधी वर कधी खाली कधी असं असणार. ठीक आहे. आणि म्हणून द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाईम. डिस्टन्स चेंज होतं आहे नॉन युनिफॉर्मली विथ टाईम. सो बस इज हॅविंग नॉन युनिफॉर्म मोशन. बसचं जे मोशन आहे, बसची जी गती आहे ती एक युनिफॉर्म मोशनमध्ये नाही आहे, ती नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. अंडरस्टँड. आता इथे आपण जे 2 ग्राफ बघितले, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन आणि डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमधला ग्राफ आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये मिळाला आहे आणि नॉन युनिफॉर्ममधला जो ग्राफ असेल तो तुम्हाला असा वर खाली अशी रेषा राहणार, स्ट्रेट लाईनमध्ये नसणार. नाऊ वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. वेलॉसिटी टाईम ग्राफ म्हणजे वेलॉसिटी म्हणजे वेग आणि काळ. वेग काळ ग्राफ युनिफॉर्म वेलॉसिटीसाठी. युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे एकसारखीच वेलॉसिटी. ठीक आहे, सगळीकडे एकसारखी. सी हिअर, अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर फॉर 5 hours. म्हणजे एक ट्रेन आहे जी दर तासाला 60 किलोमीटर धावते आणि तिचा जो वेग आहे तो तेवढाच आहे लास्ट 5 तासापर्यंत, 60 किलोमीटर पर आवर. आणि सो दॅट इज द युनिफॉर्म वेलॉसिटी, एकसारखी. द वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन. इथे तुम्हाला त्यांनी एक्स ॲक्सिसवरती टाईम सांगितलेत, पर आवरमध्ये आहे म्हणून तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 असे आवर्समध्ये दिले. ट्रेन किती काळ चालणार आहे, 5 तास, त्यामुळे त्यांनी टाईम तासाच्या याच्याने घेतलेला आहे. वाय ॲक्सिसवर त्यांनी वेलॉसिटी दिली आहे, पण वेलॉसिटी जी आहे ही फक्त 60 किलोमीटर आहे प्रति तासाला. म्हणजे 1 तासानंतर पण तिचा वेग 60 किलोमीटर असणार, 2 तासानंतर पण 60 असणार, 3 तासानंतर पण 60 किलोमीटर असणार. म्हणून हा ग्राफ इथे असं झाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे, विथ द हेल्प ऑफ द ग्राफ, म्हणजे हे ग्राफ बघून हाऊ विल यू डेटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. म्हणजे दुसऱ्या तासानंतर 4 तासापर्यंत ट्रेननी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, कव्हर केलं आहे, हे तुम्हाला विचारलं आहे त्यांनी. ठीक आहे, आपण कसं काढणार, इथे हे आपल्याला डिस्टन्स विचारलं आहे बरोबर, आणि डिस्टन्स बरोबर कसं येणार, वेग गुणिले कालावधी. डिस्टन्स म्हणजे अंतर कसं काढतो, अंतरचं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले कालावधी. मग वेग किती आहे, 60 किलोमीटर पर आवर, आणि वेळ किती आहे, इथे 1 आणि इथे 1 तास, 2 आणि 3 मध्ये 1 तास, आणि 3 आणि 4 मध्ये 1 तास, म्हणजे किती झाले टोटल, 2 तास. म्हणून वेलॉसिटी इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर अँड टाईम इज इक्वल टू 2 hour. म्हणून 60 × 2 दॅट इज इक्वल टू 120 किलोमीटर.
किती अंतर चालणार 120 किलोमीटर. आणि हे आपल्यालाही माहिती आहे की ती दर तासाला किती जाते आहे, फक्त 60 किलोमीटरच जात आहे. फक्त इथे त्यांनी क्वेश्चन काय विचारलं की 2 तासानंतर 4 तासापर्यंत तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. तर डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. हा फॉर्म्युला यूज करून आपण ते काढलं आहे. पण आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण असं काढता येणार, ज्यावेळेस आपण इथून ए पासून दुसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंत विचारलं आहे. सो इथून आपण जर हा एक क्वाड्रिलॅटरल काढला तर आणि याचा जर एरिया काढला तर एरियाचं जे आन्सर असणार ते सेम आन्सर 120 किलोमीटरच येणार. कळते? Is there a relation between distance covered by the train between 2 and 4 hours and area of a particular quadrangle in the graph? Yes, there is a relation. Same answer येणार. पण acceleration काय असणार ट्रेनचं? Yes, acceleration is 0. Why? Because velocity सेम आहे सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी केलं तरी आन्सर काय येणार? 0च येणार. अंडरस्टँड? नाव नेक्स्ट. आता इथे आपण बघणार आहोत वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. इथे आपण युनिफॉर्म वेलॉसिटी बघितली आहे. वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. इथे आपण बघणार आहोत वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे काय? तर जी चेंज इन वेलॉसिटी आहे ही सगळ्या ठिकाणी कशी असणार? सारखी. समान कालावधीमध्ये समान वेलॉसिटीमधला जो चेंजेस असेल तो कसा असणार? समान. द चेंजेस इन द वेलॉसिटी ऑफ अ कार इन स्पेसिफिक टाईम इंटरवल्स आर गिवन. म्हणजे हा चेंजेस दिलेला आहे तुम्हाला. किती मिनटाच्या अंतराने दिलेला आहे? सेकंड्स आहेत. सो नॉट मिनिट्स. 5 सेकंदानंतर किती? 10 सेकंड नंतर चेंज वेलॉसिटी किती आहे? 15 सेकंड्स नंतर चेंज इन वेलॉसिटी किती आहे हे तुम्हाला इथे ग्राफ बॉक्सेसमध्ये दाखवलं आहे. पुन्हा इथे त्यांनी हा ग्राफ तयार केला आहे. एक्स ॲक्सिसवर टाईम, वाय ॲक्सिसवर वेलॉसिटी. टाईम किती आहे? 5, 10, 15 यानुसार त्यांनी इथे टाईम घेतला आहे. वेलॉसिटी मीटर पर सेकंड्समध्ये 8, 16, 24 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे? 888. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यामधून काय दिसतंय की समान कालावधीमध्ये समान चेंज इन वेलॉसिटी आहे आणि त्यामुळे आपल्याला जो ग्राफ मिळणार आहे तो कसा असेल? स्ट्रेट लाईनमध्ये असणार. कळालं? द वेलॉसिटी टाइम ग्राफ इन 1.8 शोज दॅट. हा आपल्याला ग्राफ काय सांगतो आहे? द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल. वेलॉसिटी चेंजेस कशी होते? इक्वल अमाऊंटमध्ये होते आहे. इक्वल टाईम इंटरवल्स पण आहेत. बरोबर. थस दिस इज युनिफॉर्म ॲक्सिलरेशन इन ॲक्सिलरेटेड मोशन. हे कोणतं ॲक्सिलरेशन आहे? युनिफॉर्म ॲक्सिलरेशन आहे. दिस इज युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. हाऊ मच डज वेलॉसिटी चेंजेस एव्हरी 5 मिनिट्स. प्रत्येक 5 मिनिटानंतर 5 सेकंड्स आहेत. 5 सेकंड्स नंतर वेलॉसिटी किती चेंजेस होते आहे? 8च्या डिफरन्सनी. म्हणजे 8 मीटर पर सेकंड. 8, 16 नंतर 24 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे? 8 मीटर पर सेकंड. कळते? सेकंड पॉईंट काय सांगितलं आहे? फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन्स वेलॉसिटी टाईम ग्राफ इज स्ट्रेट लाईन. जिथे जिथे युनिफॉर्मली आहे, वेलॉसिटी असू दे, ॲक्सिलरेशन असू दे, तिथे जो ग्राफ मिळणार आहे हा ग्राफ कसा असतो? स्ट्रेट लाईनमध्ये. ओके. फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन्स वेलॉसिटी टाईम ग्राफ हा स्ट्रेट लाईनमध्ये नसणार. तो that have any shape depending on how the acceleration changes with time. जसे वेलॉसिटी चेंज होणार त्याप्रमाणे त्याची जी रेष असणार, त्याची जी लाईन असेल ती खाली वर अशी दर्शवणार. अंडरस्टँड? फ्रॉम दिस ग्राफ 1.8 म्हणजे ह्या ग्राफनुसार we can determine the distance covered by the car between 10th and 22nd as we did in case of the train in the previous example. आता 10 सेकंड आणि 20 सेकंडमध्ये कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे.
तर द डिफरन्स इज दॅट वेलॉसिटी ऑफ द कार इज नॉट कॉन्स्टंट. आपण त्या मागच्या जेथे युनिफॉर्म वेलॉसिटीचा जो ग्राफ बघितला तिथे वेलॉसिटी सगळ्या ठिकाणी काय होती, सारखी होती. इथे वेलॉसिटी सारखी असेल का, तर नाही. इथे वेलॉसिटी सारखी नाही आहे. इथे वेलॉसिटी 16 आहे, इथे किती आहे, 32 आहे. सो वेलॉसिटी डिफरन्स आहे दोघांच्या इथे. म्हणून कसं येणार, द डिफरन्स इज दॅट वेलॉसिटी ऑफ द कार इज नॉट कॉन्स्टंट बट इज कंटिन्युअसली चेंजिंग बिकॉज ऑफ युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन असल्यामुळे ती सेम अमाऊंटनी काय होते आहे, चेंज होत आहे. मग अशा वेळेस आपल्याला जर एव्हरेज वेलॉसिटी काढायची असेल तर आपण कसं काढणार, तर एव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार इज इक्वल टू, आपल्याला कुठली काढायची आहे, 10 आणि 20 मधली. तर 10ची किती आहे, 16 वेलॉसिटी आणि 20ची इथली किती आहे, 32, बरोबर. म्हणून 32 + 16 डिवायडेड बाय 2. 2 पॉईंट्सवरची काढायची म्हणून डिवायडेड बाय 2. 32 + 16 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 24 मीटर पर सेकंड्स. ओके. नाव आता डिस्टन्स काढायचं. आता डिस्टन्सचं काय आहे फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. सो वेलॉसिटी इज 24 मीटर पर सेकंड इंटू टाईम 10. So 240 meter is the distance covered by the car in 10 to 20 seconds. Understand? Equations of motion using graphical method. Newton studied motion of an object and gave a set of 3 equations of motion. न्यूटन्सनी अभ्यास केला मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्टवरती आणि त्यांनी 3 इक्वेशन्स आपल्याला दिली आहेत. त्यांनी 3 इक्वेशनचं सेट दिला आहे आणि त्या सेटमध्ये कोणाकोणाच्या संबंधित आहे ती इक्वेशन्स, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन, नंतर वेलॉसिटी म्हणजे वेग, ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण आणि टाईम, या चारीशी संबंधित ते इक्वेशन्स आहेत ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ओके. तर न्यूटनची 3 जे इक्वेशन्स आहेत ते आता आपण बघूया. सपोज ॲन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जर एखादा ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव करतोय विथ त्याची इनिशियल वेलॉसिटी जर यू असेल, नेहमी इनिशियल वेलॉसिटी ही यूनी डिनोट केली जाते. इट अटेन्स फायनल वेलॉसिटी व्ही आणि फायनल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय व्ही. टाईम टी ड्यू टू ॲक्सिलरेशन ए आणि ॲक्सिलरेशन इज डिनोटेड बाय ए. तर त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती आहे, एस. मग 3 इक्वेशन्स ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज, तर हे आहेत 3 इक्वेशन न्यूटन्सचे. तर फर्स्ट आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इक्वेशन, दिस इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. याच्यामध्ये संबंध कोणाचा आहे, वेलॉसिटी आणि टाईम. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. द सेकंड इक्वेशन, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. फर्स्ट इक्वेशनमध्ये वेलॉसिटी अँड टाईम होतं, सेकंडमध्ये डिस्प्लेसमेंट अँड टाईम. सो एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. अंडरस्टँड? देन v square is equal to u square plus 2as. This is the third equation. This is the relation between displacement and velocity. Okay, displacement and velocity. हे किती सिंपल आहे. velocity and time फर्स्ट याच्यात, सेकंड याच्यात displacement and time and third मध्ये displacement and velocity. आता हे आपल्याला सिद्ध करायचे आहेत. त्याचे जे इक्वेशन्स आहेत ते प्रूव्ह केलेले आहेत त्याने. ते कसे आहेत, first equation describing the relation between velocity and time. In this figure 1.9, this figure shows the change in velocity with time of uniformly accelerated object. Uniformly accelerated object आहे and object starts from point D. आता हा जो ऑब्जेक्ट कुठून स्टार्ट होतो आहे, इथून. सो इनिशियल वेलॉसिटी इज u and u is equal to OD. u is equal to OD.
ओके. फायनल वेलॉसिटी म्हणजे इथून स्टार्ट झाल्यावरती तो कुठे स्टॉप होतो आहे, सी हियर. इथून स्टार्ट झाल्यावरती ऑब्जेक्ट इथे बीवर स्टॉप होतो आहे, हा इथे व्ही. फायनल वेलॉसिटी व्ही अँड व्ही इज इक्वल टू ओ सी. ओ सी, this is the final velocity. V is equal to OC, U is equal to OD. Understand? आता ॲक्सिलरेशन आणि टी जो आहे तो टाईम, म्हणजे इथून स्टार्ट झाल्यावरती तो फायनलपर्यंत इथे पोहोचला, तर इथून हा जो टाईम लागला आहे त्याला, इथून ही जर आपण इथपर्यंत लाईन काढली तर हा जो टाईम लागला आहे तो किती आहे, टी आहे. किती आहे, टी. मग आपण ॲक्सिलरेशन दॅट इज ए इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी मीन्स व्हॉट, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. सो फायनल वेलॉसिटी ओ सी, व्ही इज द फायनल वेलॉसिटी, म्हणजेच v इज इक्वल टू ओ सी, वाईल इनिशियल वेलॉसिटी u and u is equal to OD. See here, OD, okay, divided by t. Therefore CD is equal to AT. CD is equal to AT. OC minus OD is equal to CD. OC minus OD काय आलं, CD आला. ठीक आहे. मग CD इथे आलं ॲक्सिलरेशन, इथे आहे ॲक्सिलरेशन ए इज इक्वल टू CD अपॉन टी. A is equal to CD upon T. So CD is equal to A into T, that is 80. Understand all of you? CD कुठे आहे, this one. CD is equal to 80. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आलं आहे. इथपर्यंत समजलं. पुढे त्यांनी एक लाईन ड्रॉ केली आहे पॅरलल टू वाय ॲक्सिस. वेअर इज वाय ॲक्सिस, दिस वन. इला ही इथे लाईन यांनी एक ड्रॉ केली आहे सेम यांच्या समोर, ऑलरेडी ही काढलेली आहे. पुन्हा एक पॅरलल जी डॉटेड लाईन आहे ती पुन्हा इथपर्यंत त्यांनी ड्रॉ केली आहे. अँड दिस विल क्रॉस द एक्स ॲक्सिस इन ई. तर अशी लाईन ड्रॉ करा पुढे की जी इथे एक्सला ईमध्ये क्रॉस करेल. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू डी. आणि इथे एक लाईन अशी ड्रॉ करा जी एक्स ॲक्सिसला डीमध्ये काय करेल, क्रॉस करेल. इथून ड्रॉ करा इथे. ठीक आहे. दोन लाईन त्यांना कोणत्या, एक ही लाईन ड्रॉ केली आहे, एक ही लाईन डॉटेड ड्रॉ केली. आता दिस विल ओ क्रॉस द लाईन बी ॲट ए. एला दिस विल क्रॉस द लाईन बी ॲट ए. इथे ए पॉईंट त्यांनी इंटरसेक्शनचा जो पॉईंट आहे तो ए घेतला आहे. ओके. फ्रॉम दिस ग्राफ BE is equal to BE. Where is B? This. BE is equal to AB plus A. Okay. BE is equal to AB plus AE. Now V is equal to CD plus OD. That is AB. म्हणजे इथे त्यांनी काय केलं आहे, जो AB आहे AB is equal to CD केला आहे, AE is equal to OD केला आहे. ठीक आहे. आणि म्हणून V इज इक्वल टू BE म्हणजे आपला OC जो होता, OC काय आहे आपला V, तर OC म्हणजे काय केला आहे BE. मग BEची व्हॅल्यू त्यांनी काय घेतली, V घेतली आहे. आणि ABची व्हॅल्यू, ABच्या ऐवजी CD ठेवला, AEच्या ऐवजी OD घेतला. कळतंय. सो V इज इक्वल टू CD आपल्या काय व्हॅल्यू आली फर्स्ट इक्वेशनमध्ये, 80. मग या CDच्या इथे 80ची व्हॅल्यू त्यांनी टाकली आहे. आणि OD म्हणजे काय, OD दॅट इज द U, इनिशियल वेलॉसिटी U. अँड सो V इज इक्वल टू U प्लस 80. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आलं आपलं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन त्याच्यावरून. V इज इक्वल टू U प्लस 80. सिम्पल आहे, फक्त एकदा दोनदा तुम्ही बघितलं तर तुमच्याही लक्षात येईल. तर अशा तऱ्हेने यांनी प्रूफ केलं आहे V इज इक्वल टू U प्लस 80. Understand all of you?
आता सेकंड पुढच्या लेक्चरमध्ये आपण इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम, म्हणजे हे जे दोन इक्वेशन्स आहेत न्यूटन्सचे ते बघणार आहोत. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके स्टुडंट्स, सगळ्यांना समजलं असणार.